कोरड्या भुईला हिरवगार करू, चल उठ मर्दा थेंब थेंब अडवू, उचल कुदळ करू दुष्काळाशी दोन हात, गावाला नवी उमेद नवी ओळख देऊ. प्रेक्षक हो, लहानपणी आपण एकीचं बळ नावाची गोष्ट ऐकली असेल. तीच गोष्ट मूर्तरूपात अवतरल्याचं साताऱ्यातल्या नागझरी गावामध्ये ही दृश्य पाहिल्यानंतर समजतं. या किमये मागे होती एक आंतरिक प्रेरणा, गावाला दुष्काळमुक्त करण्याची. सातारा जिल्हा हा क्रांतिकारकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या सातारा जिल्ह्यात तब्बल 12 धरणं असून 180 TMC पाणीसाठा हा सातारा जिल्ह्यात केला जातो. मात्र तरीही 719 गावात प्रचंड दुष्काळ जाणवतोय. मात्र सातारा जिल्ह्यातील नागझरी या गावानं एक आगळीवेगळी किमया केली, ती म्हणजे श्रमदानाच्या माध्यमातून. आणि आपलं पाणी आपणच अडवू हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून नागझरी गाव पाणीदार करण्याचा चंग जणू या गावकऱ्यांनी बांधलाय. सर्व मिळून एक साथ, दुष्काळाशी दोन हात हे ब्रीद वाक्य लक्षात घेऊन गावातला प्रत्येक जण पाण्याच्या थेंबा थेंबासाठी कष्ट करतोय. वेळ मिळेल तसं श्रमदान करतोय. गावकऱ्यांच्या याच कष्टाच्या जोरावर गाव पाणीदार होऊ लागलंय. त्याची झलकच 2 पावसात दिसली. जलक्रांती दृष्टीपथात दिसू लागली. अक्षरशः आमच्या डोळ्यात पाणी आलं, कारण एवढे वर्ष झालं आमच्या इथं गावामध्ये कुठेही पाणी साठा कुठंच आम्हाला मिळतच नव्हता असा. आणि वनवन आम्हाला भटकावं लागायचं. अशी परिस्थिती गावात झालेली की आम्हाला टँकरनं सुद्धा पाणी आम्ही एक वेळेस पिलेलं आहे. मग आता हे कुठेतरी आम्हाला हे बाजूला ठेवायचं होतं. त्यानंतर सर्वांनी मिळून आता जे आम्ही जे काम केलं त्या कष्टाचं कुठेतरी आम्हाला पहिल्याच पावसात फळ मिळाले आणि आमच्या इथं पाणी साठा भरपूर साठलेला आहे. जलक्रांतीपर्यंतचा गावचा हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. नव्हे, आजही तो नाहीये. पण त्या दिशेनं एक पाऊल पुढे पडलंय, हेही नसे थोडके. उरमोडी धरण उशाला आणि कोरड घशाला अशीच अवस्था होती. नागझरी गावाला आज न उद्या उरमोडी धरणाचं पाणी मिळेल या आशेवर आणि शासनकर्त्यांच्या आश्वासनावर गावातल्या 2 पिढ्या संपल्या. पण थेंभर पाणी काही मिळालं नाही. गावापासून केवळ 2 किलोमीटरवरून उरमोडी जलसिंचन योजनेचा कॅनॉल गेलाय. या योजनेतून पाणी मिळवण्यासाठी गावकऱ्यांनी वेळोवेळी आंदोलनं केली, उपोषणं केली, नेत्यांना साकडं देखील घातलं. 1998 मध्ये गावाला पाणी देण्याचे आदेश देण्यात आले होते. यावर कृष्णा खोरे विकास मंडळाच्या अधिकाऱ्यांनी 3 वेळा सर्व्हे सुद्धा केला. मात्र गावाला पाण्यापासून वंचित राहावं लागलं. धरणात पाणी असूनही केवळ राज्यकर्त्यांच्या निष्काळजीपणामुळे या गावकऱ्यांना पाण्यापासून वंचित राहावं लागतंय. यात तब्बल 20 वर्ष निघून गेली आहेत. पण हाती मात्र काहीच आलं नाही. भरपूर प्रयत्न केले, उपोषणं केली, पाटबंधारे खात्याला एलपाटे घातली, सगळे नुसते आश्वासनं दिली. सर्वे केला, सर्वे केल्यानंतर त्याच्यानंतर काहीच नाही. आणि शेवटी पर्याय सगळे संपले. म्हणून आम्ही ह्या गावानं एकत्र येऊन हा निर्णय घेतला की पाणलोट क्षेत्रात उतरून श्रमदानातून सर्व कामं आमच्यात चालू आहेत. पाण्यापर्यंत पोहोचण्यासाठी या समस्या तर होत्याच, पण राजकारण हा आणखी एक अडसर त्यात होता. नागझरी पोलिसांच्या काळ्या यादीतलं गाव, राजकीय दृष्ट्या अतिसंवेदनशील गाव म्हणून हे गाव कुप्रसिद्ध होतं. गटातटात गावचं राजकारण विभागलेलं. गावात टोकाचा संघर्ष होता. यात गावाचंच नुकसान होत होतं. गेली 60 वर्ष या गावाला कोणत्याही जलसिंचन योजनेतून पाणी मिळालं नाही. एकमेकांवर राजकीय चढाओढीच्या प्रयत्नात गाव पाण्यापासून वंचित होतं. पण पिढी बदलली आणि विचार बदलला. पाण्यासाठी सारा गाव एक झाला. जलयुक्त शिवार योजनेतून नागझरी गाव एकवटलं. श्रमदानानं बंधारे उभे राहिले. एकेकाळी हातात काठ्या कुऱ्हाडी असलेल्या राजकीय कार्यकर्त्याच्या हातात टिकाव, फावडं, घमेली दिसू लागली. गावातला राजकीय संघर्ष मिटला. गावची विविध कार्यकारी सेवा सोसायटी निवडणूक जाहीर झाली. यापूर्वी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजप या 3ही पक्षांकडून एकूण 41 अर्ज दाखल झाले होते. मात्र पाण्यासाठी ही निवडणूक करायची नाही असा निर्णय श्री सिद्धनाथ मंदिरात बसून एकमतानं घेण्यात आला. सर्वांनी एकमतानं केवळ एकाच मतदारानं मतदान करायचं ठरवलं आणि 780 सभासद संख्या असलेल्या नागझरी विकास सेवा सोसायटीसाठी 13 उमेदवार गावानं निवडले. गावात 3 पॅनल पडली. 3 पॅनलच्या माध्यमातून
3 ठिकाणी गाव विभागले गेलं, त्यात अपक्ष 2 उभे राहिले. आणि आता हे पुढं श्रमदान चालू आहे, तर ही एकत्र आली पाहिजे. ह्या मंडळीसाठी काय केलं पाहिजे म्हणून आम्ही जरा थोडंसं बसून त्याच्यावर विचार केला, एकत्र हे कसं मिटल. आणि थोडक्यात 13च उमेदवार निवडून दिले. गावाच्या या निर्णयामुळे राज्यात इतिहास घडला. सोबतच गावात क्रांतीची बीज रोवली गेली. लय परिस्थिती अवघड परिस्थिती होती. आम्ही स्वतः माळवणी धरून माल लावायचं, पाणीच आम्हाला गावाला नव्हतं. आज असं आम्हाला वाटतंय की आमच्या गावाचं पाणीदार झाल्यानंतर आमच्या गावातला युवक हा गावाच्या बाहेर गेला नाही पाहिजे दुसऱ्या कुठल्याही कारणात, म्हणजे कामासाठी. फक्त युवकानं गावातच काम करावं, त्याला गावातच सगळं पाणी भेटलं तर युवकाला बाहेर जाण्याची गरज नाही. गावच्या या अभिनव निर्णयामुळे एकेकाळी काठ्या कुऱ्हाडी असलेल्या राजकीय कार्यकर्त्यांच्या हातात टिकाव, फावडं, घमेली दिसू लागली. राजकीय संघर्ष मिटला आणि पाणीदार गावाचा प्रवास दुष्काळाकडून सुकाळाकडे झाला. कामाचं फलित ते 100% आम्हाला होणार आहे. कारण आता असं कामच आपण केलेलं आहे की सर्व बंधारे किंवा ताली ही घातलेली आहेत ना, त्याच्यातनं कालच पाऊस पडला आणि पाणी इतकं छान हे झालं, अडलेलं आहे की एकदम चांगलं वाटलेलं आहे. आणि त्यामुळं 100% हा फायदा आपल्या नागझरीला ह्या होणार आहे. या गावानं पहिल्या दिवसापासून काही राजकीय मतभेद विसरून काम चालू केलं. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळे राजकीय, शैक्षणिक तसेच वेगवेगळे गट इथं आले होते. या कामात प्रत्येक नागझरीकराचा उत्साह बघून बाहेरचे सुद्धा आमच्यासारखी आलेली मंडळी या गावात अतिशय उत्साहानं श्रमदान करत आहे. आम्हाला सगळ्यांना चांगलं वाटतं, कारण इथले विद्यार्थी, पालक सगळे म्हणजे आमचे वाटतात. त्याच्यामुळे आम्ही 2 वेळा इथं आलेलो. आज महाश्रमदान आहे आणि चांगलं नियोजन खूप छान या लोकांनी सगळ्यांनी केलं. आणि नागझरी यावं कुठेतरी या विषयामध्ये, अशा अनेक गावात आम्ही जातोय, म्हणजे जिथं जिथं बोलवत आहे तिथं तिथं जातोय आम्ही. ते शिरडोण पण घेतलेलं आहे. म्हणजे सगळ्यांना मोटिवेशन जिथं आहे, मोटिवेटेड लोक आहेत तिथं थोडंसं आपला पण हातभार लागावा म्हणून जमेल तसं आम्ही सगळीकडे जात असतो. या सर्व कारणांमुळे दुष्काळाची दाहकता कमी होण्याऐवजी वाढतच होती. गावात शेती क्षेत्र असूनही इथला तरुण नोकरी धंद्यासाठी मुंबईत, पुण्यात स्थलांतरित होत होता. जे गावात होते त्यांच्या हाताला काम नव्हतं. शासन प्रशासनाकडून ठोस असं काहीच घडत नव्हतं. कुणालाही गावचा प्रश्न सोडवावासा वाटत नव्हता. शेवटी ग्रामस्थांना समजलं की आपण हातपाय हलवले तरच काहीतरी घडू शकतं. आणि खरोखरच चमत्कार झाला. अख्खं गाव एकवटलं. तरुणाईनं पुढाकार घेतला आणि कुणाच्याही मदतीशिवाय पाणी अडवण्याचा निर्णय घेतला. आमचं पाणी आम्हीच मिळवणार हा आम्ही निर्धार केला की आपल्या गावचं वाहून जाणारं पाणी आपल्या गावातच थांबवायचं आणि आपल्या गावाचा आपल्या पाण्याच्या मार्फतच विकास करायचा असं ठरवलं. आणि जवळपास ते ठरवलेलं या ठिकाणी सत्यात उतरण्याचं या ठिकाणी प्रयोग यशस्वी झालेला आहे. आम्ही आता गावानंच ठरवलं की गाव ही आपणच पाणी अडवायचं आणि आपणच पाणी जिरवायचं. हे गाव कुठल्या पक्षाला आणि शासनाला पाणी नाही मागायचं, आपले आपणच पूर्ण करून ठेवणं काम हाती घेतलेलं आहे. या एकत्रितपणाचा आम्हाला एवढा मोठा फायदा झाला. सगळे गट तट विसरून आम्ही या पाणी फाउंडेशनसाठी गेले. आम्ही माहे ऑक्टोबर 2016 पासून एकत्रितपणे आम्ही काम करतोय. आणि याचाच एक परिपाक म्हणून शेनी निसर्गाच्या कुशीत हे दडलेलं गाव आम्ही पूर्णपणे पडणारं पाणी आम्ही अडवलेलं आहे आणि ते जिरवलेलं आहे. आणि नक्कीच याचा फायदा आम्हाला या पावसाळ्यामध्ये होणार आहे. जसजसं काम सुरू झालं तस तसा त्याचा विस्तार वाढू लागला. कामानिमित्त गावाबाहेर गेलेल्या तरुणाईला गाव साथ घालू लागलं. त्यांच्याकडून जसं होईल तसं त्यांनी कामात सहभाग नोंदवला. कुणी कायमचं गावी परतलंय तर कुणी 8-15 दिवस खास सुट्टी काढून गावात आलंय. आम्ही श्रमदान करताना खूप आनंद होतोय. साताऱ्यावरून आम्हाला व्हॅकेशन सुट्टी आहेत, कोर्सेस आले तरी पण आम्ही श्रमदानासाठी आलोय. बाहेरगावचे जे मुंबईकर आहे, आम्ही पुणेकर आहे, हे स्पेशली आठवड्याभर 2-2 आठवडे खास कामासाठी आलेलो आहे. दिवसभर त्यासाठी वेळ दिलेला आहे आणि त्याचा परफॉर्मन्स दाखवलेला आहे. आपला पण काहीतरी योगदान म्हणून मी 15 दिवसाची रजा काढून जवळजवळ 1 मे पासून मी आजपर्यंत रोज येत आहे. माहेर वाशिणी देखील यात मागे राहिलं नाही. आपलं गाव दुष्काळी आहे याची त्यांना जाणीव होतीच. आपल्या आईनं आपण इतके दिवस सहन केले, पण आता नाही. गाव पाणीदार करायचंच असं ठरवूनच माहेर वाशिणींनी स्वतःला कामात गुंतवून घेतलं. मामा घरी आलेली भाचे मंडळी ही कामात बुडाली. मी, माझी आई, वडील आणि आम्ही 3 जण मामाच्या गावाला श्रमदान करायला आलो आहे. आणि इथं खूप आनंद वाटतोय आणि उत्साही वाटतोय की मामाच्या गावाला श्रमदान करतोय ते.
आम्ही निश्चय केला की श्रमदान करून गाव पाणीदार करणारच म्हणून माझे मित्रमैत्रिणी वगैरे म्हणून आम्ही मित्रमैत्रिणी श्रमदान केलं. आम्हाला खूप उत्साह वाटला. आम्ही आणि आता निश्चय केलाच आहे की नागझरी हे गाव पाणीदार करून दाखवणारच. खूप छान काम चालू आहे. मला देखील वाटलं नव्हतं एवढी चळवळ आपली मोठी होईल, एवढं काम होईल. खूप चांगली उपस्थिती आहे आणि बायकांची उपस्थिती तर खूपच छान आहे. अजून आपण एकजुटीने काम करत गेलो तर आणखीन आपल्या गावाला भरपूर फायदा होईल. आपल्या शेतीला, विहिरींना पाणी प्यायला असा भरपूर फायदा होईल. नागझरी गावात श्रमदान चळवळ तर सुरू झाली, पण या डोंगरा एवढ्या अडचणी गावकऱ्यांच्या समोर होत्या. खरी गरज होती ती यंत्रसामुग्रीची. सरकार मदत करण्यास तयार नव्हतं, पण यासाठी पुढे आले ते चारकोप मुंबईचे आमदार योगेश सागर. त्यांनी नागझरी गाव दत्तक घेऊन स्वखर्चानं 2 JCB आणि 1 पोकलेन मशीन गावाला दिलं. त्यामुळेच गावात असं अखंड काम सुरू आहे. जे सामाजिक संस्था आहेत किंवा खाजगी लोक आहेत त्यांच्या सहभागातून आपण हे जलयुक्त शिवारांची कामं घेतली आहे. त्यासाठी लागणारी सगळी मशिनरी, मग ते पोकलेन असेल, JCB असेल, त्यांना तिकडचे येणारे ट्रॅक्टर ट्रेलर असतील, त्याला जी व्यवस्था लागत असेल काही गावामध्ये, तर ती सगळी व्यवस्था या 9 गावासाठी करतोय. आपलं गाव आपणच समृद्ध करू अशी शपथ गावानं घेतली आणि दगडी बंधारे, नाला बांध, डीप, CCT बांधून पाणी अडवण्यास सुरुवात झाली. यामागे गावकऱ्यांचे अपार कष्ट आहेत. सकाळी 7 वाजले की ग्रामस्थ श्रमदानासाठी घराबाहेर पडतात. दररोज या संदर्भात चावडीसमोर घोषणा केली जाते आणि मग मुलं म्हणू नका, महिला म्हणू नका, आबाल वृद्ध श्रमदानात आपलं योगदान देतात. श्रमदानात मुक्ताबाई भोसले विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचं मोठं योगदान आहे. दररोज प्रभात फेरी काढून जनजागृती करून त्यांनी तब्बल 58 बंधारे उभारले. शाळेतील विद्यार्थ्यांनी एकूण 58 बंधारे बांधले. त्यानंतर आम्हाला गावाचाही खूप मोठा सहभाग मिळाला आणि त्यातील 18 बंधारे एकाच दिवशी बांधलेले आहेत. ही सर्वात मोठी शाळेची जमेची बाजू आहे. म्हणता म्हणता नागझरीवासियांच्या प्रयत्नांचं गुणगान पंचक्रोशीत पसरलं आणि मग काय, गावातली जलक्रांती पाहण्यासाठी अनेक ग्रामस्थांनी भेटी दिल्या. त्यात राजकीय मंडळी, प्रशासकीय अधिकारी सुद्धा मागे नव्हते. जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः श्रमदानात सहभाग नोंदवला. सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आणि जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार बाळासाहेब पाटील यांनी देखील हातात फावडं टिकाव धरून काम केलं. उरमोडीचं वगैरे पाणी गेल्यामुळे तिथे आता पाण्याची आवश्यकता नसल्यामुळे सगळे बाजूला पडले आणि योजना बंद पडली. ही योजना आम्हाला हँडओव्हर जर केली तर शेतीसाठी आवश्यक असणारं पाणी ते त्या ठिकाणावर उचलून आम्ही, कारण सोर्स बरोबर आहे तिथे, ते शेतीला जर मिळालं तर इथला दुष्काळ सुद्धा दूर होईल. सगळ्यांना हे काम जे आता पूर्ण गावाचे लेवलवर चालत आहे ते तुम्हाला तुमच्या शेतामध्ये सुद्धा करायचे आहे. तर तुमच्या शेतामध्ये सुद्धा तुम्हाला पाणी कन्झर्व करायचे आहे, जेणेकरून तुम्हाला शेतीची सुद्धा चांगली पीक उभे राहील. लोकांनी आपला विकास करण्याचा निर्णय आता सरकारच्या कुठल्याही यंत्रणेकडं वाट न बघता न थांबता जी काही सरकारची मदत मिळेल, काही थोडीशी मशिनरी मिळालेली आहे ती घेऊन लोकांनी श्रमदानानं इथं प्रचंड मोठं काम उभं केलेलं आहे. म्हणतात ना, गाव करेल ते राव काय करेल, याचीच प्रतीची आली म्हणजे सातारा जिल्ह्यातील नागझरी येथे. गेले 2 महिने श्रमदानाच्या माध्यमातून शेकडो बंधारे या गावानं उभे केले आणि किमया झाली ती पाणी अडवण्याची. साथी हात बढाना म्हणत गावकऱ्यांनी स्वकष्टानं तब्बल 478 दगडी बंधारे उभे केले. या बंधाऱ्यांमध्ये तब्बल 12 कोटी लिटर पाण्याचा साठा जमा होऊ शकतो. गावकऱ्यांच्या कष्टाला निसर्गानंही साथ दिली. केवळ 2च पावसात बंधारे पाण्यानं तुडुंब भरले. आपल्या प्रयत्नांना यश आल्याचं पाहून गावकरी हरखून गेले. आम्ही असं ठरवलं की आमचंच पाणी आम्ही अडवायचं. डीप CCT असेल, CCT असेल, लूज बोल्डर असेल, माती नाला बांध असेल, याच्यातून आम्ही पाणी अडवले आणि कालच्या पावसातच आम्ही बघितले आम्ही पाणी अडवलेलंच पाणी अडले आणि पाऊस झाला त्यामुळे पाणी भरपूर झाले. नागझरी गावासारखाच जलक्रांतीचा निर्णय प्रत्येक गावानं घेतल्यास महाराष्ट्र नक्कीच पाणीदार म्हणून ओळखला जाईल. नागझरी
साताऱ्यातल्या कोरेगावपासून 30-35 किलोमीटरवर वसलेलं गाव. या गावाला मोठा इतिहास आहे. इथलं श्री सिद्धनाथ मंदिर 400 वर्ष जुनं आहे. विजयादशमीला इथे मोठा उत्सव असतो. दसऱ्याला निघणारी पालखी मिरवणूक राज्यभरात प्रसिद्ध आहे. सीमोल्लंघन सोहळ्यात गावातले 2 पुरुष ही 117 किलोची पालखी रात्रभर नाचवतात. यावेळी गुलाल खोबऱ्याची उधळण केली जाते. हा पालखी सोहळा अनुभवताना डोळ्याचं पारणं फिरतं. गेल्या 400 वर्षांपासून सुरू असलेला राज्यातला असा एकमेव पालखी सोहळा असावा. श्री ज्योतिर्लिंग उत्तरेकडून दक्षिणेकडे जात असताना नागझरीमधल्या बेडूक दरीत नागझिरा आणि ज्योतिर्लिंग यांचं युद्ध झालं. त्या बेडूक रूपी राक्षसाचा वध ज्योतिबानं सापाचं रूप घेऊन केल्याची आख्यायिका केदारनाथ ग्रंथात सांगितली आहे. सोनारीचा सिद्धनाथ नागझरीला एका रूपात सर्पाच्या रूपात प्रॉडक्ट होऊन त्यानं राक्षस गळलेला आहे आणि तेव्हापासून ही जी प्रथा आहे या गावी, ही पालखीची प्रथा त्या संदर्भात चाललेली असते. गावातल्याच डी.पी. भोसले नावाच्या दानशूर व्यक्तीनं 1949 साली बांधलेला भव्य प्राचीन वाडा भव्य दिव्यतेचं दर्शन घडवतो. पश्चिम महाराष्ट्रातला कुस्तीचा आखाडा याच गावात भरायचा. डी.पी. भोसले आणि समाजसेवक एकनाथ भोसलेंनी नागझरीचं नाव कुस्तीच्या माध्यमातून देशभरात पोहोचवलं. 1945 ते 1950 दरम्यान गावात दिल्ली, हरियाणा, पंजाब राज्यातून मल्ल कुस्तीसाठी येत असत. 47 सालापासून हे चालू केलेलं आहे मैदान पैलवानाचं. त्या सालापासून आजपर्यंत दोंडी पाटलोजी ह्या नावानं पैलवानकीचा पेशा प्रसिद्ध आहे आणि लांब लांब लोक बाहेरून लोक पैलवानी पेशातली येते. असं हे गाव प्रसिद्ध आहे. पाणी नाही म्हणून विकास खुंटला, पण आता ही परवड थांबली आहे. गावकरी स्वतः पेटून उठलाय, पाण्यासाठी स्वतः कष्ट उपसतोय आणि त्याच्या कष्टाला यश येताना दिसतंय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.